नमस्कार मित्रांनो. तुम्ही असं पुस्तक वाचलंय का की जेणेकरून तुमचं पूर्ण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल? ते पुस्तक म्हणजे अग्निपंख. अग्निपंख पुस्तक हे पूर्णपणे साहेबांवर, त्यांच्या संघर्षावर लिहिलं गेलेलं आहे. त्यांचीच बायोग्राफी म्हणजेच हे पुस्तक. कलाम साहेबांनी यामध्ये त्यांच्या संघर्षाचे त्याच्यात वर्णन केलेले आहे. अध्यात्म, अभ्यास, विज्ञान या गोष्टी त्याच्यामध्ये अधोरेखितपणे मांडलेल्या आहेत. कलाम साहेब म्हणतात, ही पृथ्वी देवाची आहे. हे अफाट असीम आकाश देवाचेच आहे. दोन्ही अमर्याद समुद्र त्याच्याच हृदयात शांत होतात आणि तरीही लहानशा तळ्यात सुद्धा देव असतो. संकटांबद्दल बोलताना कलाम साहेब म्हणतात, प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापासून वेगळा असतो, तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो. संकट आली, दुःखे भोगावी लागली, तरी माणसाने धीर सोडू नये. न घाबरता सामोरे जावे. आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा. संकट माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकारची ज्योत तेवत असते. दुःख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक करते. एकदा का त्या देवत्वाशी, त्या ज्योतिषी तुमचे अनुबंध जुळले, तर तुम्ही मुक्तीच्या, आनंदाच्या, मनशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता. विचारधारेवर कलाम साहेब म्हणतात, तुमची मुले ही तुमची नसतात. जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुले आणि मुली जन्म घेतात. ते तुमच्यामधून जन्म घेतात, पण तुमच्यासाठी तुमच्याकडून जन्म घेत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, पण तुमचे विचार देऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊनच या जगात येतो. कलाम साहेब म्हणतात, आपल्या हातून घडणाऱ्या कृती, आपले विचार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर एक प्रकारचा ताबा ठेवू शकतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी, मग महत्वाकांक्षा हवी, दुसरी तिचा ध्यास असायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा. तुझी नियती तू जरूर बदलू शकशील. प्रत्येक जण आपली नियती बदलू शकतो, फक्त आपण ती बदलू शकतो असा दृढ विश्वास आपल्यात असायला हवा. कलाम साहेब म्हणतात, विज्ञान आणि श्रद्धा ही काही वेगळी नाही. माझ्या दृष्टीने विज्ञानात बुद्धी इतकी हृदयालाही भारून टाकायची शक्ती आहे. विज्ञानाचा सखोल अभ्यास शेवटी बुद्धीचा विकास करतो, आध्यात्मिक उंची वाढवतो आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून देतो. सुंदर असं पुस्तक आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.